नमस्कार मंडळी, आता आपण जातोय मंदिरामध्ये. करूळ गावचं ग्रामदैवत रामेश्वर. तर ही आपली गावची पायवाट आणि हे आमच्या वाडीतलं जे कमानी आहे ती, जिचे आपलं नाव, आमच्या वाडीचं नाव लिहिलं आहे. आणि हे संध्याकाळचं गावातली मुलं क्रिकेट खेळत असतात. हे रोज संध्याकाळचं सुंदर दृश्य, काही क्षण आठवणी असतात या. आणि हे आमचं मेन रोड, जिथं आपण जातोय मंदिरामध्ये. तर हा सुंदर निसर्गरम्य देखावा, छान कोकणामध्ये, किती सुंदर. आणि ही आमची गावची नदी. मी, माझा मुलगा, बहीण चाललोय. तर हे आमचं गाव स्वयंभू रामेश्वर देवालय, केदारिंग देवालय आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. मेन रोडच्या बाजूलाच अजून एक रस्ता आहे, तो जायला देवळाकडे. आणि आता ही आंब्याची झाडं, मस्त आंबराई आहे. त्याच्या आतमध्ये आहेत 2 मंदिरं, जे रामेश्वर आणि केदारनी. सुंदर असा परिसर आहे बघा. तर आपण पहिल्यांदा जाणार आहोत आपल्या रामेश्वर देवळामध्ये. तर रामेश्वर देवळ, नंदी महाराज. आणि आता आपण देवरात येऊ. जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा संध्याकाळ झाली होती थोडी, त्याच्यामुळे कोणी नव्हतं देवळामध्ये, पुजारी वगैरे कोणीच नव्हतं. तर आम्ही दर्शन घेतलं आणि आलो. थोडा वेळ तिथे बसलो, छान वाटलं. बघू शकता तुम्ही, किती सुंदर परिसर आहे, किती सुंदर मंदिर आहे. आमच्या गावचं ग्रामदैवत श्री रामेश्वर. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. तिथे विहीर आहे, ही जी आहे ती विहीर आहे. आणि इथे जेव्हा महाशिवरात्र वगैरे असते तेव्हा जेवण वगैरे बनवतात ह्या साईडला. आणि आता आपण जाणार आहोत केदारलिंग देवळामध्ये. खूप छान वाटलं. आहे केदारलिंग देवालय. संध्याकाळी उशिरा गेलो होतो, त्याच्यामुळे देऊळ बंद होतं, पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. थोडा वेळ बसलो, छान, थोडा वेळ बसलो, छान वाटलं. आणि संध्याकाळी घरी यायला थोडा उशीर झाला, तर आमचे काका हे शेकोटी घेत बसले होते, कारण गावी खूप थंडी पडते. आणि माझा भाऊ, माझा मुलगा, तर काय